जे आता होमिओपॅथी घ्यायला किती वर्ष झाले आणि आधी काय काय त्रास होता हर्षला आणि तो त्यावेळेला किती वर्षांचा होता आणि आता त्याचं वय काय आहे? तो आपण त्याची ट्रीटमेंट चालू केली होती तेव्हा 4 वर्षाचा होमिओपॅथी घ्यायला. त्याच्या अगोदर त्याला थोडंसं झटक्यासारखा त्रास व्हायचा. ताप आला का तो हातपाय गोळा करून घ्यायचा. त्यानंतर मग तुमची ट्रीटमेंट सुरू केली आपण. तरी बरीच आपले 3-4 वर्ष केली ते ट्रीटमेंट. 3-4 वर्ष केली. त्यानंतर मग आपण हे असं मध्यंतरी आजारी पडल्यानंतरच आपण त्याला हे डोस वगैरे द्यायला बराच प्रभाव झाला. मग आता तो म्हणजे 10 वर्षाचा कंप्लीट झाला. 11वा चालू आहे त्याला. 11 वर्ष म्हणजे जवळजवळ 6 वर्षापासून 6 वर्षापासून आपण त्याची ट्रीटमेंट चालू केली. आणि म्हणजे तुमच्या आधी काय काय त्याला होतं? ते 4 वर्ष तुमचे कसे गेले त्याचे जन्मापासूनचे? त्याला एका महिन्यात म्हणजे यायचंच परत ताप सर्दी खोकला हेच राहायचं त्याला. व्हायरल कुणाचं काय झालं का त्याला व्हायरल व्हायचं. मग आपल्याला महिन्यालाच त्याला ॲडमिट करावं लागायचं. आणि त्याला झटक्याचा प्रॉब्लेम होता. झटके यायचे त्याला. मग त्यानंतर मग तुमची मेडिसिन जशी म्हणजे ते कोणी सांगितलं होतं वय वेलफेअर होमिओपॅथी तुम्हाला घ्यायला? संदीप दादा आहे ना जोडग्यातले संदीप देसलेने सांगितलं तू एकदा बघ बुवा तिथं जाऊन करून बघ बुवा. सर्व ट्रीटमेंट आम्ही MD डॉक्टर सोडले नव्हते दादा. सर्व म्हणजे त्याचा हरिशाळेमध्ये ट्रीटमेंट झालेली महेश आयराव. नंतर म्हणजे बऱ्यापैकी जे पेडियाट्रिक डॉक्टर होते मोठमोठे सगळ्यांकडे त्याला काही कुणाचाही लागत नव्हता. बरोबर. महेश आयरानंतर आपण काबरे ती सिच्युएशनमुळे त्यामुळे तुम्हाला किती फेस करावं लागलं बुवा, म्हणजे किती स्ट्रगल फेस करावं लागलं त्या 4 वर्षात आणि आता या 6 वर्षात ती गोष्ट कशी आहे हे जाणून घ्यायचंय बुवा. ते आता 6 वर्षात बराच फरक आहे दादा. त्याचा खाण्यापासून तर पिण्यापासून सर्वच. नाही तर मला त्याचं म्हणजे जेव्हा आपण ॲलोपॅथी करत होतो त्याला म्हणजे मला ऊन आता तोंडात घास घालावा लागत होता. आता त्याचं जेवणसुद्धा एकदम व्यवस्थित आहे. सर्व त्याच्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या आहेत आणि थोडं माइंड पण त्याचं म्हणजे ब्रेव येतो थोडा. आणि त्याला म्हणजे साईड इफेक्ट काही नाही ना होमिओपॅथिकपासून. त्याच्या केसांमध्ये पांढरे केससुद्धा झाले होते पहिले. आता त्याचा एक पण केस नाही. जेव्हा मी त्याचा कमी होता ना तो पांढरे केस बी चालले पांढरे केस पण चालले गेले. 3 वर्षाचा होता त्याच्या डोक्यात पांढरे केस दिसायचे. मला इतकी भीती म्हणजे आई म्हणून मला खूप त्याचं काही वाटायचं हा पोरगाचं कसं होईल. आणि पहिल्यामध्ये आम्ही चान्स घेतलाच नाही. तो एकट्यामुळे मला जास्त त्याचं हे वाटायचं. मग आता तुम्हाला कसं वाटतं त्याच्या बाबतीत? आता आम्हाला तर खूप हे वाटतं. उलट आम्हाला असं वाटतं त्याचं म्हणजे वजन थोडं म्हणजे त्याचा चांगला आता सगळ्या याच्या दृष्टिकोनातून तो चांगला झालेला आहे. आणि होमिओपॅथीने सगळ्या अँगलने चांगलं झालं सगळ्या गोष्टींचा. आणि त्याला आहे ना दादा म्हणजे तुमचं मेडिसिन म्हणजे होमिओपॅथी वापरल्यानंतरच म्हणजे त्याला चेंज म्हणजे बदल एकाच दिवसात त्याचा फरक पडून जातो. आता आम्ही घेतले. आपण किती पर्यंतचा ताप त्याचा हँडल केलाय म्हणजे होमिओपॅथीवरती? 103 पर्यंत तापून गेला त्याला एकदा. म्हणजे सगळ्या तापांवर सगळं आपण होमिओपॅथीनेच केलं. त्याचा ॲलोपॅथीचा युजच करत नाही ना. युजच नाही केला. म्हणजे तुमचा बी विश्वास होमिओपॅथीवर चांगला बसला म्हणून आपल्याला सगळं करता आलं. ऍक्च्युअली तुमची वाट बघतो पण त्याला कुठे नेत नाही. तो तोंडाने सुद्धा सांगतो मम्मी चल त्या डॉक्टर. कारण त्याला आज म्हणजे ताप झाला ना तर त्याच्या टीचरांनी त्याला मेडिसिन द्यायचा प्रयत्न केला. तो म्हणजे मी ॲलोपॅथी घेत नाही मी होमिओपॅथी म्हणून तिथं सांगितलं त्याने. हो ना ताप झाला होता ना ओरलला त्याला सेल्फ इंट्रोडक्शन असं तसं घेतलं असेल. मग त्याला म्हणजे आउट ऑफ पडले ते. त्याला सरांना काळजी वाटली बुवा चांगला मुलगा ताप आला बुवा. तर सरांनी त्याला ॲलोपॅथीची ट्रीटमेंट द्यायचं म्हटल्यावर त्यांनी नाही सांगितलं माझा होमिओपॅथी असं. मी होमिओपॅथी असं म्हणतो. चांगलं. ते चटका कितीपर्यंत खोल गेली होती त्याची जखम तुमच्या याच्यानेच आम्ही क्लिअर केली. सावळून गेली. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम आपण त्याचा कव्हर केला. म्हणजे जखमा असो लागणं असो. रस्त्याने RTO भेटले होते म्हणजे आम्हाला अडवलं होतं. म्हणजे हा होतं यांचं लायसन पण नव्हतं त्या दिवशी. म्हणजे इमर्जन्सी आम्ही तुमच्याकडे आणत होतो. त्या दिवशी नेमकं असं घडलं. त्यांनी त्या म्हणजे RTOने पण आम्हाला सांगितलं होतं बुवा इथं घेऊन जा तिथं घेऊन जा. पण आम्हाला विश्वास तुमच्यावरच ना. त्याच्यामुळे आम्ही इथंच आणलं त्याला.
इथे हात घेऊन जा. मोडल्यावर सुद्धा त्याने नाही करू दिलं ना तिथे, त्या गोळ्या घेतल्या ना त्याने. बरं. नाही आणि एक विश्वास असा झाला दादा, म्हणजे MD डॉक्टरांचं त्याला म्हणजे हे नाही लागलं. आता महेश आयराव फेमस डॉक्टर, जन्मापासून तो त्यांच्याकडे, जन्म झाला बरोबर त्यांच्याकडे ॲडमिट होता. बरोबर. आणि त्यानंतर काबरे डॉक्टर किती म्हातारे आहेत, अभय कुलकर्णीकडे एकदा दाखवलेले. तिथून म्हणजे त्यांच्या इथून आम्हाला ट्रीटमेंट देता देता याचे पप्पा रागाने तुमच्याकडे आणलं, कारण तुमची पण तब्येत खराब होती वाटतं तेव्हा. असं काहीतरी होतं आम्हाला माहिती, त्याचा तापच नाही उतरत होता. तिथून आम्ही रिटर्न झालेलो. आणि आपल्याच गावाचे भाचे आहेत ते, आपल्या संदेश. जवाहरला नाही, योगेश योगेश शिवाजी साळुंखे, गुरुजी माहिती आहे का साळुंखे. तुम्हाला? हा आमचं फेमस म्हणजे हे फास्टला आहे ना, अण्णाबाबांनी सांभाळले खूप, हा शिवाजी अण्णांनी. हा त्यांचं ओळख झालेली होती. मग हा, त्यांचा याला नातू का मग नातू, शिवाजी हा, अण्णा? म्हणजे योगेश योगेश साळुंखे. हा. त्याचं स्पेशल OTP आहे ना, तिथे घेऊन गेले तिथं याला ट्रीटमेंट हा. द्यायला. एवढं म्हणजे त्याच्याबद्दल मला त्याच्यातली एक तरी पण- बी ॲलोपॅथीपेक्षा होमिओपॅथीने त्याला आता फार जबरदस्त फरक आहे. तुम्ही सांगितलं किती लाल झालेला होता, तुम्ही सांगितलं होतं तुला याला जर ट्रीटमेंट शूट झाली तरच मग आपलं पुढचं हे म्हण. आणि आर्थिक बाबतीमध्ये काय चेंज दिसला म्हणजे मग ते 4 वर्ष आणि हे 6 वर्ष आता कसे गेले त्याच्या बाबतीमध्ये? कारण ॲडमिट आणि तो खर्च येतो, ॲलोपॅथीत जे विविध खर्च राहतात ना. दादा त्याचा बरोबर. मग तो साधारण खर्च राहिला. खर्चाचा पण आळा बसला ना त्याच्यामुळे. खर्च तो राहिला बी नाही ना, तर त्याला असं सारखं नाही येत. आता कदाचित व्हायरल होऊ शकतो त्या ना. काळात 6 वर्षापूर्वी एकदा ॲडमिट केल्यावर किती खर्च यायचा तुम्हाला? आम्हाला 10,000 दादा जास्तच लागायचे. 11-12 हजार रुपये. 12,000 लागून त्या जायचे. काळात 6 वर्षापूर्वी. आणि आम्ही जर नाही म्हटल्यावर आम्ही येऊन जाऊन करायचो ना, तरी आम्हाला ते 9-10 पर्यंत पळायचं असते. हम्म. आणि त्याचे जीवाच्या आवडकोळ्या किती व्हायच्या, त्याला सलाईन लावा, ते खाणं पिणं सुटायचं त्याचं. हा. आता त्या दिवशीच तो म्हणजे ते सलाईनचा जीव घाबरायचं काम नाही, कसलं काही नाही, हे ज्या सगळं दिवशीच व्यवस्थित आजारी पडतो ना, त्या दिवशीच क्लिअर होत होतो. आता ही मेन त्याची प्रॉब्लेम हे झालेली. चांगले. असंच आता बरेच आणि पोरं स्ट्रॉंग त्याचे फुल पण येतो, म्हणजे तुमच्या ट्रीटमेंटने स्ट्रॉंग. आमच्या एवढ्याने आमच्या घरच्यांनी बी केली, पण त्यांनी विश्वास नाही ठेवला. आमचा आहे तो आहे. विश्वास बसतो जेव्हा जेव्हा फरक पडतो तेव्हा एकेकाचा बसत जातो. आता इतके पोर आहेत माझ्याकडे, मी आता त्याच्यापैकी कितीतरी जो आला तो टाकतोय, तरी 3 ते 4 व्हिडिओ काढले यावेळेस. नाही तर मी आधी व्हिडिओ बी काढायचो नाही किंवा काही करायचं, पण त्याचा फरक पडतो. लोक बघतात आणि मग होमिओपॅथीकडे वळतात. त्याच्यामुळे व्हिडिओचं महत्त्व आहे खरं म्हणजे.